किती जणांचा जीव घेणार? पळसपे डरवली कोण मार्गावरील अपघातांमुळे संताप. सीसीटीव्हीच्या निगराणीखाली रस्ते सुरक्षा नियम दंड दर्शवणारे दर्शनीय बोर्ड बसवावे व जीवितहानी झाल्यास दोषींना जबाबदार करावे. अतुल घरत. पनवेल तालुक्यातील पळसपे डरवली कोण मार्गावरील वाढत्या अपघातांच्या मालिकेमुळे स्थानिक ग्रामस्थ, प्रवासी व वाहन चालकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. अजून किती जणांचा जीव घेणार असा संतप्त सवाल डेरवलीकरांसह अनेक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या मार्गावर सुरू असलेल्या विकास कामांमुळे वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला असून अवजड वाहनांची बेशिस्त वाहतूक, वेगमर्यादेचं उल्लंघन आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे दररोज धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. दिवसा अवजड वाहनं एकाच लेनमधून नियंत्रित पद्धतीने चालवणं बंधनकारक करावं. तसंच या मार्गावर तातडीने 30 किलोमीटर प्रति तास वेग मर्यादा लागू करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान आज घडलेल्या भीषण अपघातात एका निष्पाप युवा तरुण व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की मृत युवकाचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या घटनेने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत असून संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पळसपे कोण मार्गावरील वाहतूक कोंडी, अपुरी पर्यायी व्यवस्था आणि नियोजनातील त्रुटी यांमुळे अनेक वेळा जीवितहानीचे प्रसंग उद्भवत आहेत. वाहतूक नियंत्रण कक्ष व संबंधित यंत्रणा विविध उपाययोजना करत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव साबीर शेख यांनी या पार्श्वभूमीवर शून्य अपघात अभियान राबवण्याची मागणी केली आहे. विकास कामे पूर्ण होऊन उड्डाणपूल तयार होईपर्यंत या मार्गावर 24 तास वाहतूक नियंत्रण, सुरक्षा कर्मचारी, दिशादर्शक, चेतावणी फलक, प्रकाश योजना आणि अवजड वाहनांचं नियमन प्रभावीपणे करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच पळसपे डरवली कोण मार्गावर रस्ते सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन न झाल्यास ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा स्थानिक ग्रामस्थ व पत्रकार साबीर शेख यांनी दिला आहे. विकास कामे सुरू असताना रस्ते सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करणं ही संबंधित कंत्राटदार, विकासक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचं सांगत भविष्यात अशा निष्काळजीपणामुळे कोणतीही जीवितहानी झाल्यास संबंधित कंत्राटदार, विकासक आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रस्ते सुरक्षा नियम धाब्यावर बसवून कर रूपाने कोट्यावधी रुपये भरणारे वाहन चालक, प्रवासी, स्थानिक नागरिकांचा जीव मात्र रस्त्यावर टांगणीला लागल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित रस्ते सुरक्षा यंत्रणा, वाहतूक विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विकासकांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. अन्यथा भविष्यात घडणाऱ्या प्रत्येक अपघाताची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी त्यांच्यावरच राहील असा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे. नमस्कार, मी पत्रकार साबीर शेख. पळसपा पनवेल कोण डेरोली या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विकास कामे चालू आहेत. अनेक वेळा कळत नकळत अपघातामध्ये गंभीर स्वरूपाची दुखापत होताना आपण अनेकांनी पाहिली. परंतु विकास कामांची ही जी काय अडचण आहे ती स्थानिक नागरिकांना व प्रवासी नागरिकांना होत आहे. आज या सर्व कारणांमुळे एक निष्पाप युवा व्यक्तीचा जीव गमावला. आपण सर्वजण हे उघड्या डोळ्यांनी पाहतो. कुटुंबातील एक सदस्य ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये एक फार मोठा गंभीर असा एक विषय निर्माण होत असतो. आपल्या माध्यमातून या अपघाताच्या दृष्टिकोनातून रस्ते सुरक्षा नियमांचे पालन आम्हा सर्व नागरिकांसाठी फार महत्वाचे असून प्रवासी नागरिकांनीही या संबंधित अनेक वेळा तक्रार केली असताना वाहतूक नियंत्रण कक्ष, पोलीस प्रशासन, आरटी विभाग व विकासाच्या दृष्टिकोनातून तिथे उपलब्ध असलेले कर्मचारी, ठेकेदार या सर्वांना विनंती आहे की भविष्यात परत कुठल्याही प्रकारची जीवितहानी घडू नये व कुठल्याही प्रकारच्या अपघाताला कुठलाही परिवार सामोरे जाऊ नये यासाठी आपणा सर्वांना प्रयत्न करावे लागेल. अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने हा कठोर असा इशारा मी या निमित्ताने देत आहे की लेखनी योद्ध्यांना घेऊन, सर्व ग्रामस्थ नागरिकांना घेऊन, प्रवासी नागरिकांना घेऊन रस्ता रोखला जाईल. या इशाऱ्याची वजा सूचनेची आपण दखल घ्यावी. आपण आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा पाऊल उचलावा आणि अशी दुर्घटना, असे अपघात
भविष्यात पूर्ण होऊ नये यासाठी नियंत्रण आणि उपाययोजना कराव्या एवढीच विनंती. नमस्कार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.